जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत मार्गक्रमण झालेलं आहे। बरं, मध्ये जे राज्याच्या राजकारणात सुरू होतं त्याचे तुम्ही साक्षीदार होतात। पत्रकार परिषद ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी घेतली, मित्र म्हणून कधीतरी व्यक्त झालेत का ते तुमच्यासमोर? आपण एकनाथ शिंदेंची साथ देतो आहोत, मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपण नाही आहोत, यावरती कधीतरी मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता का? मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अशा प्रकारचं भावना म्हणजे व्यक्तिगत पातळीवर ते आमचे नेते आहेत, परंतु कधीही व्यक्त केलेल्या नव्हत्या। हो, ही वस्तुस्थिती होती की काही गोष्टी ज्या योग्य घडत नव्हत्या, त्या घडायला नको होत्या, त्या मी स्वतः पण बघितलेल्या आहेत। बिलकुल काही दुमत नाही। आणि एकनाथजी शिंदे साहेब ते सगळं सहन करून मार्गक्रमण करत होते। असं होऊ नये हे तर प्रत्येकाला वाटत होतं। आणि जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये काही घटनाक्रम असतात तर त्याच्यातनं चर्चा विनिमय करून दोन पाऊल पुढे पाठीमागे करून आपण मार्गक्रमण करतो ना। आणि हाच प्रयत्न आपण जर बघितला असेल की तेव्हा ज्या घडामोडी झाल्या, साधारणपणे 3-4 दिवस मी एकटा नाही, आमचे अनेक सहकारी त्याच्यामध्ये मंत्री होते, आमदार होते, आम्ही 4 दिवस ते समजवण्याचा प्रयत्न केला की हे आपला एक कुटुंब परिवार आहे। आणि ज्या दिवशी ही घटना झाली त्याच्या 2 दिवसा आधीच्या पण घटना घडायला नाही पाहिजे होत्या। मग शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल, किंबहुना विधान परिषदेच्या मतदान होत असताना तिथे माननीय एकनाथजी शिंदे साहेब की जे शिवसेनेचे नेते आणि विधान म्हणजे गटनेते पण, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी असताना पण ज्या पद्धतीची वागणूक त्यांना देण्यात आली, आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। त्याच्यात झाकून लपून काय, तसं व्हायला नाहीच पाहिजे होतं। आणि त्या सर्व गोष्टींचा हा स्फोट झाला। बरं, आता स्फोटांचा विषय निघालेलाच आहे, तर आपल्या मालेगावकडे मी पुन्हा एकदा येईन। मालेगावची एक ओळख यापूर्वी वेगळी होती, मात्र ती ओळख